आकाश दुबैया या तरुणाला न्याय मिळावा, तसेच श्रीरामपूर शहर भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी आज श्रीरामपूर शहरात सर्वपक्षीय तसेच व्यापारी वर्गाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना, व्यापारी, नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरात शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सुरुवात हनुमान मंदिर येथून झाली। त्यानंतर गिरमे चौक मार्गे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून मोर्चाचा समारोप करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी आकाश दुबैया प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोका लागू करण्यात यावा अशी मागणी व्यापारी वर्ग आणि मोर्चात सहभागी सर्वपक्षीय प्रतिनिधींनी केली। याशिवाय श्रीरामपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणावे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी करण्यात आली। मोर्चा दरम्यान विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत नागरिकांनी शांतता राखत न्यायासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले। वडिलांदेखत जर मुलाचा खून होत असेल, त्याची संवेदना काय असतात हे जेव्हा एखाद्याचा मुलगा त्याच्या समोर मरल ना, त्यावेळेस त्याला हे कळलं याची वेदना काय असतात। माझ्या मुलाची हत्या माझ्या डोळ्यादेखत झालेली आहे आणि मी खुलाम सांगतो, याच्या मागं बेग जे हे कुटुंब आहे, हा जो जाधव या दोन्ही कुटुंबांनी मिळून या जाधवच्या मार्फत माझ्या मुलाची हत्या केलेली आहे। ह्यांचा एन्काउंटर झाला पाहिजे, ह्यांना फाशी झाली पाहिजे। आणि तुम्ही सगळे या ठिकाणचे जमले, तुम्हाला सांगतो एखाद्या वडिलांची काय भावना असते, तुम्ही माझी भावना विचारता। माझ्या समोराला जर कोणाच्या गांडीत दम नसेल, माझ्या गांडीत दम मला हत्यार दे, मी या ठिकाणी एन्काउंटर करतो, मला फाशी दे, हे सगळ्यांचे एन्काउंटर मी करतो। जर कायद्यात होत नसेल तर कायद्याच्या बाहेर जाऊन आम्ही करू, आपण मला न्याय द्या, माझ्या मुलांना न्याय द्या एवढीच विनंती मी सगळ्यांनी करतो। सगळ्यांचे आभार मानतो माझ्यासाठी, तुम्ही या ठिकाणी सगळे आले। माझी भावना ज्यावेळेस फिरायला गेली त्यावेळेस मला ही सगळी घटना माहीत नव्हती, पण हे जसे 2 दिवस गेले ही सगळी घटना मला कळाली, कसं झालं काय झालं, त्याच्यामुळे मी बाकी हा खुलासा करत आहे। मी त्याचं नाव घेतो ना, हे बेग कुटुंबानी जे कुटुंबानी यांचा तो साला आहे, जे साला आहे तो, त्याच्या 2 बहिणी त्याच्या बाहेर काय ठेवलेल्या, याच्यापेक्षा जास्त काय पुरावा पाहिजे तुम्हाला। अतिक्रमणाच्या जागेत राहतात, काढून टाका अतिक्रमण सगळे यांचे। दुर्घटना झाल्या नव्हतं, केलं नव्हतं, दुर्घटना व्हायच्या आधीच केलं तर अरे म्हटलं हे तुझे जर हे आरोपी तुझे असतील, हे गुन्हेगार तुझे असतील, तू त्यांना सांग इथून घेऊन जा। कारण माझ्या एका वेटरने मला सांगितलं होतं की हे जे लोक आलेले हे बेग यांचे म्हणे, ते सुद्धा त्यांना इथं हे हॉटेलमध्ये यायला घाबरत होतं, त्यांना आतमध्ये येऊन द्यायला। आकाश दुबैया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत। श्रीरामपूरमध्ये ज्या काही घटना घडलेल्या त्या तर सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत, परत मी त्या घटनांवरती बोलणार नाही। परंतु आज या गोष्टी खंत वाटते की जर आज महाराज असते तर यांना कडेलोट झाला असताना यांना हत्तीच्या पायाखाली नक्कीच महाराजांनी केला, परंतु असं की नाही हे आता पाहण्याची वेळ आली। आपल्या श्रीरामपूरचे पोलीस या ठिकाणी महाराजांच्या भूमिकेत जातात की नाही हे पाहण्याची वेळ आलेली आहे। आणि अपेक्षा करतो की श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील, यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं। आता असं परत होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत ते दिवस चालू होतील। माझं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा सगळ्यात कारण या वाळूच्या माध्यमातून हे माफिया पोचले जात आहेत। आता अण्णांनी ती क्लिप वाजवून दाखवली, इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये। श्रीरामपूरकरची आम जनता हीच इथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागू कोणी काही बोलत असेल काय असेल, आपल्याला त्याची काही भीती नाही। पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावर ओरडतोय, उद्याही ओरडणार, कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही। त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या
बगल बच्चांना दाखवायची. आमच्यावरती आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरकरांनी दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोट आहे, मोठे व्यापारी ज्यांच्या लाखाने 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा गल्ला होता, अशाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत, सगळ्या पिंड्यात शाळा बंद आहेत. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेन की त्यांनी वकीलपत्र घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्याबरोबर ते कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूर जनतेची त्याच्याबरोबर आम्ही आहोत. सर्व पेट्रोल पंप, कारण की अत्यावश्यक सेवा होती, त्यामुळे आपण दवाखाने मेडिकल यांना सांगितलं की तुम्ही बंद ठेवू नका, कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली तर ती चुकीची होईल. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चालू ठेवलं. व्यापारी असोसिएशनचं सगळ्यात प्रथम धन्यवाद, कारण त्यांनी बंदची हाक दिली आणि त्यानंतर श्रीरामपूरमध्ये बंद चालू झाला. कारण मोठे व्यापारी आहेत आपल्याकडे, या व्यापाऱ्यांना असेल आपली MIDC मध्ये या लोकांनी जाऊन त्रास दिले, छोट्या मोठ्या लोकांना लुटलेलं आहे. मोठे उद्योगपती त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. कित्येक डॉक्टरांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करून यांनी या ठिकाणी धंदा मांडला. सगळेजण म्हणतात की आमचा याच्यामध्ये काही सहभाग नाही आहे. अरे तुमचा सहभाग नाही आहे, काही वेडी जनता नाही आहे, काही दूधकोळी नाही आहेत, सगळ्यांना सगळं दिसतंय. मांजरीने डोळे बंद करून जर दूध पित असेल तर ते कोण दूध पिते तिला सगळ्यांना माहिती आहे. बेलापूर असेल, दत्तनगर असेल, टाकळीभान असतील, ही मोठी गाव आहे, त्याही गावांनी कडकडीत बंद पाळून यांचा निषेध व्यक्त केला. आज सर्व श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर विधानसभा या ठिकाणी देवळाली, राहुरी इथूनही माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे. या ठिकाणी अडिशनल SP साहेब आहेत, मला तर या ठिकाणी PI साहेब आहेत, जे काही DBचे 2-3 कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जास्त पार्टनरशिप आहेत, त्यांची नावंही मला काही लोकांनी पाठवलेत. मी आपल्याला ती नावं सांगतो. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि सागर पडोळे, हे जे काही पोलीस असतील यांना इथून श्रीरामपूरमधून बाहेर घालवावं. कारण शेवटी या लोकांमुळे जर या गुंडांना जर ताकद मिळत असेल तर आम्हाला हे लोक इथं नको. यांना निलंबित करू नका, यांना बडतर्फ करा. यांच्यामुळे जर श्रीरामपूरची आम जनता भयभीत होत असेल, हे पैसे आमच्या करामधून घेतात, यांचे पगार, यांचे घरदार आमच्या करामधून चालतात, तरी त्यांना जर ते पुरत नसतील आणि आमच्या श्रीरामपूरच्या जनतेवरती जर अन्याय करत असतील तर ह्या तिघांना बडतर्फ करावं अशी मागणी मी पोलीस अधीक्षक आणि इथले उपअधीक्षक आहेत यांना करतो. मला जवळपास 17 लोकांनी या ठिकाणी ती नावं पाठवलेली आहेत. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि अमोल पडोळे हे 3 पोलीस आहेत. आणि नरोडे म्हणून आता सांगतायत राहुल नरोडे. आमची ही पूर्ण DBची टीम बदलावी आणि उपाध्यक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून, अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. मागच्या 4 दिवसापासून श्रीरामपूरकरच्या सर्व जनतेने जी साथ दिली, सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्याच्यामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात पात धर्म पक्ष सगळे बाजूला राहिलेले. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी, आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया, याचा जो परवा दिवशी निर्गुण खून झालेला आहे, त्याच्यामधून या सर्व टोळीवरती हे 3 जण सापडलेत, यांच्या नाही, या पूर्ण टोळीवरतीच मोका लागावा अशी आमची मागणी. आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज हे बंदचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे, फक्त बंद स्थगित केलेलं आहे, आंदोलन स्थगित केलेलं नाही. हे परत कान खोर मोकळं ठेवून सर्वांनी ऐकून घ्या. ते फक्त बंद जो आहे तो बंद तात्पुरता आम्ही फक्त मागे घेतलेला आहे, पण तो आंदोलन हे वेगवेगळ्या माध्यमातून चालत राहणार आहे. जोपर्यंत आकाश दुबैयाला न्याय मिळत नाही आणि या टोळीवरती मोका दाखल होत नाही, या टोळीला इथून हद्दपार करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार म्हणजे राहणार. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करू. जनतेला वेठी धरायचं नाही. मी जे लहान व्यापारी असतील, ज्यांचं नुकसान, ज्यांचं हातावरती पोट आहे, त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळला, मी त्यांचाही आभार मानेल. जे मोठे व्यापारी त्यांचेही आभार मानेल. फक्त एकच विनंती जाता जाता सगळ्यांना सांगेल की आपली जी एकी हे सकल श्रीरामपूर
ते श्रीरामपूरच्या चांगल्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल आणि भविष्यातही आपल्याला असं काही कुणाबरोबर झालं, ज्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा काही जर गोष्टी होत असेल तर कृपया कोणी अन्याय सहन करू नका. एक मिनिट. कुणीही असा जर कुठे अन्याय होत असेल तर अन्याय सहन करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे, आम्हाला सांगा, कुणालाही सांगा, तुमच्या जो जवळचा माणूस असेल आणि जर त्याच्यावरती जर अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना परत असंच एकत्रित येऊन रस्त्यात उतरावं लागेल. एवढंच बोलतो आणि आकाशला आमच्या न्याय द्यावा. आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा, ही टोळी कशी, हिचा आता कोण, संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला, हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत. पोलिसांनी म्हणायचं तो आमचा धंदा नाही, आमचा धंदा नाही. पोलिसांत पगार कशाच आहे, कशात पगार आहे पोलिसाला. आजची डिरीची टोळी ही श्रीरामपुरातली गुंडांची टोळी. पोलीस वॉरंट गाड्यात पार्टनर, पोलीस बिंदूमध्ये पार्टनर, पोलीस पट्ट्याच्या क्लबमध्ये पार्टनर, पोलीस वॉरंटच्या विलायत पार्टनर, पोलीस लिटिगेशनच्या प्लॉटमध्ये पार्टनर. ही श्रीरामपूरची डीबीची टोळी. म्हणून सांगितलं मगाशी त्या पोरीला म्हणला तू गंधर्व लावून देतो. हा पोलीस स्टेशन होतं रविवार सूचक केंद्र, पोलीस स्टेशन रविवार सूचक केंद्र. पोलीस स्टेशनचे अधिकारी PI, ती डीबी, त्या डीबीचा प्रमुख नाही जायना झाली श्रीरामपूरची, नाही जायना. अशी कधी जायना नाही. बिहारपेक्षा बदतर परिस्थिती झाली. बिहार प्रॉपर्टी लिटिगेशनच्या प्रॉपर्टीमध्ये पोलीस पार्टनर. सुनील करते नावाचा आमचा मित्र जेवण केलं आम्हाला हॉटेलमध्ये, नदीला गेला, तिकडे एसटी स्टँडच्या होतारी, तिथे त्याला झापरलं, पिसे तपासले, मोबाईल वाजला, त्यांनी त्याचं नाव म्हणून त्या पोराला मारलं. तर त्यांनी फोन केला आणि आजची बेजन हजर त्यांना मारायला. तर दोघांना इतकं मारलं की बेशुद्ध झाले. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेले उचलून, कोणी उचलत सुद्धा पुढे आलं नाही. प्रयागनगरला गेलं आणि 3 महिने दवाखान्यात होते. तेव्हा ते बरे झाले. 2 दिवस ते उठले सुद्धा नव्हते, सुद्धा पण नव्हती 2 दिवस. तुम्ही नाही का लोक हिंदुत्वाच्या नावाखाली श्रीरामपूरमध्ये ते हायब्रिड हिंदुत्वादी तयार झालेले. आणि या हायब्रिड हिंदुत्वाद्यापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याची गरज आहे, या हिंदू गुंजांपासून. आणि म्हणून या ठिकाणी माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी संघटितपणे 4 दिवस या सगळ्या गुन्हेगारीला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पोलिसांनी या पुढच्या काळात ज्या कारणांसाठी या टोळीचं समूळ उच्चाटन होण्यासाठीचा हा 4 दिवसाचा बेमुदत बंद होता, हा पोलिसांनी सत्कारणी लावावा आणि या गुन्हेगारीचा नायनाट करावा, हिंदू गुंडांच्या गुन्हेगारीचा नायनाट करावा असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. यानंतर या तालुक्याचे आमदार श्रीमंतजी लोखंडे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही. मुलीचा आयडेंटिफाय होईल मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही. या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी नेलं MIDC मध्ये घरासमोरून उचलून बुलेट गाडीवर, घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून दिलं. तिच्यावर MIDC बलात्कार केला. गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रणवीर महाराजांचा त्या लिलावाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीरामपुरात येणाऱ्या पोरांना मारलं. त्या रामपूरच्या
हा आता 24ला लोकसभेच्या वर्षामध्ये गोगरगावला 3 महिने बिगर लिलावाची वाढ वाढली. सरपंच उपोषणाला बसला, गावातले लोक उपोषणाला बसले, तहसीलदार रेखात फायरिंग झाली, तहसीलदार पोलिसात सलग पळून गेला, पोलिसात सलग तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही, घटना घडल्या नाही, गुन्हा दाखल नाही म्हणून तुला याच्या हत्येशी माझा संबंध नाही म्हणून सागर बेग सांगतो. हा जो सूरज जाधव याला अटक केलेले आकाश दुबईच्या हत्येमध्ये, याला पोलिसांनी दुबई त्याला आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यावेळेला त्याला सुद्धा तिथं मेडिकलला नेलं. पोलिस त्याच्या बरोबर, दुबईचे सगळे घरचे त्याच्या बरोबर, काही लाख दुबया बरोबर, त्याचे वडील तिथं. आणि पोलिसांनी म्हणतो तुमची काठी भाऊ मी जरा या दुबईला वाजूनच काढतो म्हणे. पोलिसात एकाच डेडबॉडी पडलेली असताना कुठून आली हिंमत एवढी? कोण ताकद देत? आणि म्हणलं काय म्हणला? माझा दाजी या गावाचा बाप आहे आणि महाराष्ट्राचा मी बाप आहे, माझा दाजी. याचा दाजी कोण? गोरख जेबे. याचा दाजी कोण? आमचं कोणी काही वागलं करू शकत. याचा दाजी कोण? गोरख जेबे. गोरख जेबे कोण? सागर जेबेचा म्हणतो. याचा काही संबंध नाही सूरज जाधवशी, याचा काही संबंध नाही का? हा रोज हिंदू समाजाला त्रास आहे. मार्शिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी 40,000 रुपये या टोळीतल्या गुड्डांकडून व्याजून घेतले. ते खोडू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी घरी जाऊन दम दिला. त्यांनी 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली त्या मार्शियाने, भावाने. गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी आता पण तो आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे. त्याच्या पुढे तपासच झाला नाही, कारण घरच्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही म्हणून त्यांनी पुढे चालवलंच नाही विषय. गेला गुंडगिरी बळावलेली अहमदजादावर फायर झाला. तिकडं हिंदू नाही का? हिंदू नाही का? तो काय मुसलमान आहे का? कोणी फायर केला? शुभम यादवनी. ज्याच्यावर परवा फायर झाला ते टोळीत आहे. हा फायर कोणी केला? कुणाच्या सांगण्यावरून? अक्षय कटोतेवर हा जो वडणी वस्ती जवळचा पूल जातो, जुनी घासगल्ली भगतसिंग चौकातून आपण जातो. अक्षय कटोतेवर तिथं खाली पाडून 5-25 पोरांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पुढच्या ज्या पोटऱ्या आहेत, पुढच्या गुडघ्याच्या खालचे जे हाडे, दोन्ही पाय झाडं मोडून काढले. वर्षभराचा दवाखाना आहे अक्षय कटोत्याचा. आरोपीची यादी सुद्धा वाचता येईल. ही कोणाचे दोन दोघं कोणी बरोबर राहतात दिवसभर? अभय ससाने इकडे राजावाडीवर राहतो. अभय ससाने घरून उचलून नेलं, घरापासून 100 मीटर लांब त्याचे पाय दोन्ही आडवे दगडावर ठेवले, खेचून काढले. रात्री 3 वाजताची घटना आहे. मग अभय ससाने हिंदू नाही? आरोपी कालपर्यंत बाहेर फिरत होते. आरोपी अटक झाले नाही. 15-16 आरोपी महिन्याला एक आरोपी अटक झाला. महिन्याला बरं का? दर महिन्याला एक आरोपी अटक झाला. सगळे आरोपी राज रोज गावात फिरत होते. एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी. तिच्यावर लाईन मारली, तिला बैठवलं. एक रिकामा बंगला पाहिला, त्या बंगल्यात नेलं, वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई नंतर म्हणून कामाला जाते. बाप कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातो.
त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं. तिला 7व्या महिन्यात गेल्यावर मग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली. फिर्याद दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. पोरगं तसं चांगलं आहे म्हणे आणि चातुर मातुर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला नेलं. तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी PSI तिला सांगितलं, नाही झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक नाही होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करावी लागते. ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता. तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिले नाही, पाटात फेकून दिलं. हिंदू आहे जाती. तुझी पहिली MIDCतली घटना सांगितली, ती सुद्धा जाती हिंदू आहे. ही मुलगी सुद्धा जातीने हिंदू आहे. अजून एक घटना हे सुद्धा जाहीर करता येईल. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो. पण ही घटना या बेटोळीशी संबंधित आहे. या बेटोळी संबंधित आहे. पुढची घटना मी तुम्हाला सांगतो. रामनवमीमध्ये पाळणे या बेटोळीने घेतले. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईने लावलं. त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं. रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली. मुलगी अल्पावयीन, तिचं लग्न लावू शकत नाही तिथल्या बाबण्यानं सांगितलं. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा, बाबण्यानं काढून दिलं म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी गेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं. गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमचं पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून. तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं का त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ आणि पोरगं तसं चांगलं आहे म्हणून. सिव्हिलमधून ससूनला गेलं. त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आहे आणि आरोपी बेटोळीचाच. रोज यांच्या गाडीवर ड्रायव्हरकी करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या. रामदैवत श्री हनुमान मंदिरापासून आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून आज मोर्चा काढतो आणि मेन रोडच्या सर्व मार्केटमध्ये चालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी या मोर्चाचा समारोप होणार आहे. आणि या मोर्चाची प्रमुख मागणी आम्ही पहिल्यापासूनच म्हणतोय की संघटित गुन्हेगारीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. तीच आमची आजही मागणी आहे आणि खूप मोठा प्रतिसाद नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला दिलेला आहे. आमच्या 4था दिवस आहे आज. 4थ्या दिवशीसुद्धा पूर्ण गाव कडकडीत बंद आहे. त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि नक्कीच यातून या सगळ्या गुन्हेगारीवरती चाप लागेल, त्यांचं सगळं कामकाज थांबवून जाईल आणि त्यांच्यावरती योग्य ती कडक कारवाई होईल अशी आशा व्यक्त करतो आहे. पोलीस प्रशासनाने या सगळ्या गावाच्या दबावामुळं कडक भूमिका घेतलेली आहे. अनेक ठिकाणी झाडी टाकायचं काम त्यांचं चाललेलं आहे आणि यातून असं सकारात्मक चित्र दिसतं की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गुन्हेगारीचा बिमोड होईल. करण्यात आला थोडं हृदय होऊन टाकणारी घटना घडली. तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये त्याचे प्रतिसाद उमटले. लोकांना हवा वाटली तो काय दोष होता या माणसाचा, कशामुळे याचा खून केला गेला.
अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणारा हा माणूस आणि दुबे कुटुंब सातत्याने आपण सर्वजण पाहतो की त्यांच्या व्यवसायाचे असे प्रामाणिकपणे आणि सामाजिक कार्यामध्ये सर्व कामामध्ये सातत्याने सहभागी असलेलं हे कुटुंब आणि कधी यांची कोणाशी वाद नाही, कोणाशी तंटा नाही. अशा परिस्थितीत या माणसाला मारलं जाणं म्हणजे किती दुर्दैव आहे. आणि अशा घटना श्रीरामपूरमध्ये अनेक वेळेस घडल्या आणि ह्या घटनेला पारदर्शक मिळत गेलं. आणि म्हणून आज ही घटना जी घडली आणि आपण सर्व एकत्र आलो, प्रशासनाने सुद्धा कारवाई करायला सुरुवात केली. आपल्या राज्याचे नेते आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी स्वतः सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या, आयजीशी बोलले, मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि या मुळापर्यंत जायचं. मुळा गावापासून हा आपल्या ईद वास्तविक गुन्हेगारी उघडली गेली पाहिजे यासाठी त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न त्यांचे चालू आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्या गुन्हेगाराला कुठल्या परिस्थितीत सुटता कामा नये, त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही आमची सर्वांची भूमिका आहे. आणि म्हणून पुन्हा असा आकाश निर्माण होऊ नये, पुन्हा कोणत्या आकाशावर असा हल्ला होऊ नये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण संघटित राहणं गरजेचं आहे. आपण जर संघटित असतो तर मला वाटतं कोणाची हिंमत होणार नाही. अशा पद्धतीने आपण प्रतिकार केला पाहिजे. आपण काय बांगड्या भरलेल्या आहे का? अरे कोणी येणार, कोणी खून करणार, कोणी मारणार, दिवसा ढवळ्या श्रीरामपूर चाललं काय? श्रीरामपूरचे नागरिक झोपलेले आहेत का? कधी कधी आपण अशा घटना पाहिल्या, काही लोकांच्या समोर घटना घडतात, लोक बघायची भूमिका घेतात, मध्ये पडत नाही. त्याला माणुसकी म्हणतात का? जर ह्याच घटनेमध्ये जर काही लोक मध्ये पडले असते तर आता त्याचा जीव विचारचा वाचला असता, तो आज आपल्यामध्ये असता. ते दुर्दैव आहे, खंत वाटते या गोष्टीची. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जोपर्यंत आमच्या आकाशाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन चालू ठेवावं लागणार आहे. ते कुठल्या गोष्टी थांबता कामा नये. आणि म्हणून मी या गोष्टीचा अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सक्त आशा सुद्धा केलेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या मुळापर्यंत पोलीस यंत्रणा गेल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणी पोलीस, कोणी अधिकारी जर कुणाला पाठीशी घालत असेल त्या पोलिसांवरती सुद्धा कारवाई केली पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे. फक्त आता या चौधरीला करून जमणार नाही. अनेक मंडळी आहेत, आपण ते सगळं शोधलं पाहिजे. आणि मला वाटतं चोर सोडून संदेशाला फाशी होता कामा नये. जे लोक आहेत त्यांनाच पकडा, त्यांनाच शिक्षा द्या, त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. तर म्हणजे श्रीरामपूरमध्ये अनेक प्रकार होऊन पाहिले. या अगोदर सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये, शहरामध्ये महिला सुद्धा सुरक्षित नाही. बलात्कारचे सुद्धा केसेस आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहेत. असे लोक सुद्धा साव फिरतात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. म्हणजे आपणच त्यांना पाठबळ देतो की अशी परिस्थिती आहे. म्हणून मी आपल्या प्रशासनाला विनंती करतो, आपण मुळापर्यंत जा, गुन्हेगाराला सक्त आणि सक्त शिक्षा द्या एवढी विनंती करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. आज आपल्या श्रीरामपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर हे बंद आहे. खऱ्या अर्थाने आकाश भैयांचं अतिशय भयानक प्रकारे त्यांचा खून करण्यात आला. आणि म्हणून आज आपण सर्वजण श्रीरामपूर शहरातील व्यापारी असेल, शेतकरी असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झालात. खऱ्या अर्थाने आकाशला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला SP साहेबांनी सांगितलंय की ही संघटित गुन्हेगारी श्रीरामपूरच्या आम्ही मोडीत काढू असा आपल्याला शब्द दिलेला आहे. आणि म्हणून SP साहेबांचा शब्द आपण 4 दिवस पाहिलेला आहे. या पुढच्या काळात ते काय ऍक्शन घेतात याच्यावर आपलं लक्ष राहील. SP साहेब तुम्ही नुसतं या संघटित गुन्हेगार अनेक आहे, पुढच्या काळामध्ये कोणतीही संघटित गुन्हेगार वर डोकं काढलं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. हे तर एक गेला आणि दुसरा आला अशा परिस्थितीमध्ये श्रीरामपूरमध्ये झालं नाही पाहिजे. त्यामुळे याचा काय दोष होता? त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता. अतिशय प्रामाणिकपणे गेल्या 50 वर्षापासून ती फॅमिली या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय करतात. पुढे कोणाला घालबोट नाही, कधी दमदाटी नाही. आणि अशा व्यक्तीला जर असं, अशा कुटुंबामध्ये जर असं घडत असेल अतिशय दुर्दैवच आहे. आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्याने गुन्हा चालू होते. कोणाला चाकू मार, कोणाचं पाकिट मार, कोणाचा हातमांडर कर, कोणाला मारून टाक, अशा प्रकारे सारखं या श्रीरामपूर शहरामध्ये चालू आहे. साहेब तुम्हाला सांगतो आम्ही की जेवढी शांतता आहे
तेवढे आम्ही वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. ही जनता काय करू शकते हे आपल्या समोर आहे. आणि श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या पोलिसांनी जर चांगलं लक्ष दिलं असतं तर ही पर्यंत घटना पोहोचली नसती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पोलीस डिपार्टमेंट हे प्रशासन अधिकारी सुद्धा याला जबाबदार आहे. आता तुम्ही म्हटले का आम्ही जबाबदार आहे आणि खरोखर तुम्ही जबाबदार आहे याच्यामध्ये. वरून जर आपण चांगली ताकीद दिली असती तर साथ दिली नसती तर अशा गोष्टी घडत गेल्या नसत्या. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे की आपण खूप वेळ दिलेला आहे. श्रीरामपूर चुकीचा, श्रीरामपूर चुकीचा, श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर नशा मुक्त. आकाश कौन है? आकाश कौन है? श्रीरामपुरातल्या तमाम नागरिकांना, श्रीरामपुरातल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमुखांना धन्यवाद देतो. श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर ग्रामीण आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं या शहराच्या गुंडगिरीनं उत्मात केला. त्याच्या निषेधार्थ प्रखरपणे शहरामध्ये येऊन आपला विरोध नोंदवला. मी व्यापारी असोसिएशनला धन्यवाद देतो, श्रीरामपुरातल्या उद्योजकांना धन्यवाद देतो, सर्वसामान्य माणसांना धन्यवाद देतो. त्यांनी आपले धंदे, आपले व्यवसाय बंद ठेवले. हातावरती पोट असलेल्या आमच्या या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला नतमस्तक होतो. या ज्वलंत प्रश्नाकरता त्यांनी स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही, उपाशी राहण्याचा निर्णय केला. आपले व्यवसाय बंद केले, धंदे बंद केले आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती ते उतरले. त्यांना नतमस्तक होतो. माझं या शासकीय यंत्रणेला काही आपल्या वडिलांची तिरडी घेऊन निघालं, कोणाला बरं वाटलं असेल? अरे मुलगी, एक मुलगा, अरे त्याची ज्या दिवशी घटना घडली आणि घरी गेलो त्या आकाशची पत्नी देवाच्या समोर जाप करत होती, विनोबा करत होती. अरे बघा माझ्या नवऱ्याचं पल्स चालू असेल. अरे अशी वेळ परत श्रीरामपुरात आमच्या कोणत्याही सुनावर येऊ नये, कोणत्याही बहिणीवर येऊ नये त्याच्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आता सहन करू नका. परत कोणत्या गुंडानं गुंडगिरी करायचा प्रयत्न केला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सगळे श्रीरामपूरकर, सगळ्या पक्षाचे, आपण सगळेजण आमचे पक्ष खड्ड्यात. ज्या वेळेला श्रीरामपूरकरांना त्रास होत असेल ना, आम्ही पक्ष सोडून तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत. उद्या आम्हाला काय कोणाला करायचं असेल, आम्हाला निरोप पाठवतात, धमक्या पाठवतात, आम्ही घाबरायला तयार नाही. आणि काही करा, परंतु या श्रीरामपुरातल्या सर्वसामान्यांच्या पाठीशी अशीच एकजूट राहू द्या. तुम्हाला नतमस्तक होतो आणि माझी 2 शब्द संपतो. त्या संदर्भात आपण या ठिकाणी सर्व श्रीरामपूरकर त्यांच्यावर प्रेम करणारे, मायेने त्यांना स्वीकारणारे, या दुबळ्या कुटुंबावर प्रेम करणारे या ठिकाणी संपूर्ण श्रीरामपूर एकत्र आलेले. तर मी या संपूर्ण माझ्या महाजनतेच्या वतीने आकाश भैया दुबैयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्या दिवशी आपण पोलीस स्टेशनला आक्रोश मोर्चा म्हणून जाऊन बसलो. एसपी साहेबांना येऊच तर आपण आकाश भैयाची गाडी तिथंच ठेवली. आपल्याला न्याय मिळण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. एक आकाश भैया नाही रे, अशा खूप आहे, खूप जणांवर अन्याय अत्याचार झालेला आहे. आणि ही सत्य घटना आत्ताशी कुठं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येऊ राहिली. ही सत्य घटना आत्ताशी तुम्ही उघडे झाले का? हे गुन्हेगार सगळे अल्पसंख्याक आहे, दलित आहे, त्यांचा सर्रास वापर करून घेतला जातो. आमदार साहेब, यांचा वापर केला जातोय. यांना दारू, नशा, गांजा, इंजेक्शन, नशिली पदार्थ यांना सर्रास पुरवले जातात. चारी दिशाच्या कानाकोपऱ्याला पोरं गांजा पिऊन नशा करतात आणि नशेच्या धुंद होऊन बाल आरोपी, बाल गुन्हेगार हे पोरं बनलेले.
आणि बाल गुन्हेगारांना सोडवण्याची एक सेपरेट टोळी आहे. ते काय सांगतात? खूप जण आज कालपासून आपण सगळे व्हिडिओ ऐकू राहिलोय. कोण किती सत्य बोलतोय, कोण किती सत्य पचवतोय, याच्यावर पण श्रीरामपूरकर हे काही सगळे उभे ना. सत्य आम्हाला किती पटलंय म्हणून आम्ही सगळे आज आकाश भाईला न्याय द्यायला आलो. सर्वांनी पाहिलेली आहे. त्याच अनुषंगाने आपण प्रशासनाला सूचना केलेली आहे की गुन्हेगारी मुक्त व्हावी. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयजी दादा विखे पाटील साहेब यांनी पूर्तता या गोष्टीचं निदान करण्यासाठी मंत्री राधाजी कृष्ण विखे पाटील, आपले डॉक्टर खासदार सुजयजी विखे पाटील साहेब या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलेला आहे. त्यांनी या सर्व गुन्हेगारी क्षेत्राचा बिमोड करण्याचं निर्धार घेतलेलं आहे. 1 महिन्यापुरताचा टाइम पण सांगितलेला आहे. एका महिन्यात हे सगळी गुन्हेगारी थांबल्यात जाणार आहे एवढा शब्द दिलेला आहे. इतकंच बोलते. आकाश भैया दुबईला श्रद्धांजली देते. सगळं गाव बंद आहे. हे गाव बंद हीच एक श्रद्धांजली आहे. एवढंच बोलते आणि थांबते. भावांनो आणि भगिनींनो, आकाशच्या दुर्दैवी निधनानं आपल्याला किमान पक्षी जागं केलं. आपली ही जागरूकताच आकाशच्या आत्म्याला शांती देईल. परंतु ही जागरूकता पुन्हा एकदा झोपी जाता कामा नये. मित्रांनो, या सर्व गुन्हेगारीचं मूळ प्रामुख्यानं 2 नंबरच्या धंद्यामध्ये असतं हे आपण सर्वजण जाणता. मित्रांनो, या सर्वांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते. दुर्दैवाने पोलीस प्रशासन थातूरमातूर कारवाया करून या गुंडांशी सलगी करतं, मैत्री करतं. त्याचं एक नामचीन उदाहरण आज चौधरी नावाच्या कोणा एका पोलीस अधिकाऱ्याला शासनानेच निलंबित करून आपल्याला दाखवून दिलंय. हे निलंबित पुरेसं नाहीये. निलंबन ही शिक्षा नसते. प्रशासनात म्हटलंय सस्पेन्शन इज नॉट अ पनिशमेंट. खरं तर त्या गुन्हेगारांच्या बरोबर हे सहभागी असणारे पोलीस प्रत्येक केसमध्ये सह आरोपी केले पाहिजे. या सर्व पोलिसांना अत्यंत तातडीची शॉर्ट एन्क्वायरी करून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. या पोलिसांच्या बरोबर ज्यांच्याकडे दंडाधिकारी म्हणून, विभागीय दंडाधिकारी म्हणून हे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यावर वचक नसल्यासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे.